नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. आयोगाने 2 दिवसापूर्वीच एक नोटिफिकेशन काढलं आहे. तुम्ही सर्वांनी ते नोटिफिकेशन ऐकलं असेल, वाचलं असेल, परंतु त्याचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून समजला नसेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच नोटिफिकेशनचा अर्थ समजून सांगणार आहे. 23 जून 2025ला आयोगाने वेबसाईटवर एक नोटिफिकेशन टाकलं, एक प्रसिद्धीपत्रक टाकलं, ज्याच्यामध्ये आयोगाने असं मेन्शन केलं की स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत MPSC मार्फत होणाऱ्या, त्या सरळ सेवा परीक्षांसाठी सुद्धा पर्सेंटाईल पद्धत लागू राहील किंवा लागू होईल. इथून पुढे आयोग जेवढ्या सरळ सेवा परीक्षा घेईल त्या सगळ्या परीक्षांना पर्सेंटाईल पद्धत लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. सगळ्यात पहिला हा अर्थ समजून घ्या की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि सरळ सेवा म्हणजे काय. स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवामध्ये मुख्य फरक एवढा आहे ना, अतिशय सोपा फरक. स्पर्धा परीक्षा ह्या तुम्हाला पूर्व, मुख्य, शारीरिक चाचणी, मुलाखत, कौशल्य चाचणी असे वेगवेगळे टप्पे पार करून द्यावे लागतात. आणि सरळ सेवा परीक्षेचा सरळ सरळ अर्थ आहे जिथे एकच परीक्षा होते. मग आता ही पर्सेंटाईल पद्धत काय आहे नेमकी? तर मित्रांनो, MPSC मार्फत जे राज्यसेवा, त्यानंतर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ह्या ज्या परीक्षा होतात यांना ऑलरेडी पर्सेंटाईल पद्धत लागू आहे. तर पर्सेंटाईल पद्धत लागू आहे म्हणजे नेमकं काय? तर पर्सेंटाईल पद्धतीनुसार MPSC मार्फत ऑलरेडी घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा होत्या स्पर्धात्मक परीक्षा, त्याच्यामध्ये जे अमागास म्हणजे ओपन खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी असतात, मागास म्हणजे SC ST कॅटेगरीतले विद्यार्थी असतात, त्यानंतर खेळाडू असतील, अपंग असतील, म्हणजे दिव्यांग किंवा अनाथ असतील, यांच्या सगळ्यांसाठी पर्सेंटाईल पद्धत ऑलरेडी MPSCच्या अगोदरच्या परीक्षांना होती आणि अजून पण आहे. जिथे की मग ते अमागासाठी 35%, मागाससाठी 30%, त्यानंतर खेळाडू अपंगासाठी 20% अशी ती पद्धत असते. बट याचा नेमका अर्थ काय हाच अजून विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेला नाहीये. जे विद्यार्थी MPSC करतायत, राज्यसेवा करतायत, गट ब गट क करतायत, त्यांना हे माहीत आहे. विशेष करून असे विद्यार्थी ज्यांनी मेन्स दिले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत. परंतु जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत, सरळ सेवेची तयारी करतायत किंवा MPSC मध्ये नव्याने आलेले आहेत, त्यांना मात्र हा जो प्रकार आहे पर्सेंटाईलचा तो समजण्याच्या पलीकडचा आहे. सो त्यासाठीच मग आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं हे पर्सेंटाईल पद्धत आहे काय नेमकं. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, आकडे काय सांगतात पर्सेंटाईल पद्धतीबद्दल. तर ओपन म्हणजे खुला प्रवर्ग जो असेल ना, अनरिझर्व, त्यांसाठी 35 आहेत पर्सेंटाईल. पर्सेंटाईलला मराठीमध्ये आपण शतमत असं म्हणतो, शतमत. जसं की आपण पर्सेंटेजला शेकडा म्हणतो तसं याला शतमत म्हणायचं. SC ST OBC जेवढे काही कॅटेगरीज आहेत त्याला 30 पर्सेंटाईल आहेत. दिव्यांग जे आहेत, फिजिकल हँडिकॅप, त्याला 20 पर्सेंटाईल आहे आणि स्पोर्ट्स पर्सनला सुद्धा 20 आहेत. सो आपल्याला याचा नेमका अर्थ काय आहे ना, तो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. सो मुख्य मुद्द्यावरच येऊयात आता. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक नेमका काय? अगदी सोप्या भाषेत आणि प्रॉपर उदाहरणासह मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अतिशय सविस्तरपणे आणि सोप्या शब्दात कळून जाईल की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल नेमकं आहे काय. पर्सेंटेजचा तर इश्यू नाही आहे, ते आपल्याला माहिती आहे. नवीन जो शब्द आला आहे आपल्या डिक्शनरीमध्ये आता पर्सेंटाईल, त्याचा अर्थ समजून घेऊयात. सो मित्रांनो, एक सोपा अर्थ मी इकडे दिलाय बघा. पर्सेंटेज म्हणजे काय? द कॅन्डिडेट गॉट 80% ऑफ द आन्सर्स राईट. म्हणजे एका उमेदवाराचे 80% उत्तरं बरोबर आले. म्हणजे 100 प्रश्न होते, 100 पैकी 80 प्रश्न बरोबर आले. तो 100 पैकी 80 प्रश्न बरोबर आले म्हणजे 80% प्रश्न बरोबर आले, आज त्याचा अर्थ होतो. मग त्याचं पर्सेंटेज झालं 80. बट पर्सेंटाईल म्हणजे काय, शतमत म्हणजे काय नेमकं? द कॅन्डिडेट डीड बेटर दॅन 80% ऑफ द अदर कॅन्डिडेट्स. तर या पर्सेंटाईलचा अर्थ होतो ज्या कॅन्डिडेटला 80% मार्क पडलेत तर तो कॅन्डिडेट इतर 80% कॅन्डिडेटपेक्षा चांगला आहे. म्हणजे इतर 80% म्हणजे टोटल जेवढे कॅन्डिडेट असतील, विद्यार्थी असतील, उमेदवार असतील, त्या उमेदवारांपैकी 80% उमेदवार जे आहेत, समजा 100 उमेदवार असतील तर त्या 100 पैकी 80% जे उमेदवार आहेत किंवा 80 उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा याचे मार्क चांगले आहेत किंवा याचा परफॉर्मन्स चांगला आहे, याचं पर्सेंटाईल हे बाकीच्या 80 पेक्षा जास्त आहे. पण तरी सुद्धा अजून आपल्याला हे जे आहे गणित, आकडे, हे काही प्रॉपर लक्षात येत नाहीत, समजतच नाही नेमकं आहे काय हे. पर्सेंटेज ठीक आहे,
ते कळतं आपल्याला 100 पैकी किती म्हणजे पर्सेंटेज. पण हे पर्सेंटाईल नेमकं मोजायचं कसं आणि आपल्याला आता ज्या परीक्षा द्यायच्या आहेत सरळ सेवा विशेष करून, तर तिकडे याचं कसं असणार आहे कॅल्क्युलेशन आहे ना. आणि कॅटेगरीनुसार काय फरक पडणार, कारण कॅटेगरीनुसार पर्सेंटेज तुम्हाला मी सांगितलं ओपनसाठी 35, कॅटेगरीसाठी 30, दिव्यांग आणि स्पोर्ट्ससाठी 20%. हे नेमकं काय भानगड आहे तर ती समजून घेत आता नीट लक्ष द्या व्यवस्थित. तर आता एक छोटंसं एक्झाम्पल कॅल्क्युलेशन मला पहिले सांगतो, नंतर मग तुम्हाला फायनल मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. सो मित्रांनो, पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल दोघांमधला डिफरन्स बघा. सॅमचं पर्सेंटेज आहे आपल्याला काढायचं, त्याने एक एक्झाम दिली होती. मार्क्स स्कोर्ड बाय सॅम, त्याला किती मार्क पडले, एकूण मार्क किती होते इंटू 100. समजा एकूण मार्क होते 600, त्यापैकी त्याला 420 मार्क पडले इंटू 100. मग आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर उत्तर येतं 70%. मी आता कॅल्क्युलेशनच्या भानगडीत पडत नाही, आपल्याला फक्त लॉजिक समजून घ्यायचं नाही का. गणित नाही सोडवत बसायचं. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 67, 42, 73, 70. 70% झालं त्याचं पर्सेंटेज. हे सोपं आहे, हे आपल्याला काढता येतं. एकूण मार्क त्याला पडलेले मार्क इंटू 100. पण आता नवीन जे आले ना हे चमत्कार पर्सेंटाईल, हे काय नेमकं तर पर्सेंटाईलमध्ये बघा आता सॅमचं पर्सेंटाईल काढायचं आपल्याला, ज्याला 70% मार्क पडलेत. तर त्याला पर्सेंटाईल किती मग असं गृहीत धरा मित्रांनो, सॅमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी होते. सॅमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी होते, बरोबर आहे. मग आता सॅमचं पर्सेंटाईल काढायचं आपल्याला. मग आपल्याला हे पहिले शोधावं लागेल की असे किती विद्यार्थी आहेत त्या 50 पैकी ज्यांना सॅमपेक्षा कमी मार्क्स आहेत, कमी गुण मिळालेत. असे विद्यार्थी आहेत समजा 41. एकूण विद्यार्थी होते 50, 41 विद्यार्थी असे आहेत ज्यांना सॅमपेक्षा कमी मार्क पडलेत. ह्या 70%पेक्षा कमी मार्क पडले. मग इथे वरती लिहिलं आपण असे विद्यार्थी ज्यांना सॅमपेक्षा कमी मार्क पडले, खाली लिहिले एकूण विद्यार्थी इंटू 100. मग 41 डिवायडेड बाय 50 इंटू 100, हा 0 गेला, हा 0 गेला, 5 1 5, 5 2 10, 41 गुणिले 2 म्हणजे 82 झाले पर्सेंटाईल. म्हणजे सॅमचं पर्सेंटाईल 82 आहे, लक्षात ठेवा. सॅमचं पर्सेंटेज 82. कुठून आले 82 तर मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगितलं. पर्सेंटेज किती आले त्याला 70%. मग आता पर्सेंटाईल काढण्यासाठी ते पर्सेंटेज नको आहे आपल्याला, त्याला जे पर्सेंटेज पडले ते इतर किती विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहेत ते शोधावं लागेल. असे किती विद्यार्थी 41. टोटल विद्यार्थी किती होते 50. मग 50 पैकी 41 विद्यार्थी असे जे सॅमपेक्षा कमी आहेत. मग 41 भागिले 50 गुणिले 100 उत्तर आलं 82. आता आपण काय करूयात, आता आपण एक ठराविक ग्रुप ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या समूहाचं उदाहरण घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे समजून घेऊयात की पर्सेंटाईल नेमकं स्पर्धा परीक्षांना कसं लागू होणार आहे. हे बघा मित्रांनो, मी आता हा एक टेबल बनवला आहे बघा. इकडे विद्यार्थ्यांचे नाव आहेत, विद्यार्थ्यांचे नाव मुद्दा म्हणूनच भारी दिलेत एकदम, तुम्हाला लक्षात राहायला सोपं जावं. मोटू, पतलू, सिंचन, बिंचन, जियान, बियान. हा आहे आपला पहिला मोटू, दुसरा आहे जियान, तिसरा आहे पतलू, चौथा आहे सिंचन, पाचवी आहे नोबिता. हे 5 विद्यार्थी जे आहेत ते MPSC करतायत. यांनी आता सरळ सेवा परीक्षा दिलेली आहे. आता ते सरळ सेवा परीक्षा तुम्ही बघितलं जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडून व्हायचे TCS IBS कडे ते, आणि आता MPSCने जर घेतलं तर काय चेंज होईल त्याच्यामध्ये. तर मग हे 5 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 100 मार्कांचा पेपर होता. या 5 जणांना मार्क पडले. मोटूला पडले 100 पैकी 60, जियानला पडले 100 पैकी 35, पतलूला पडले 100 पैकी 40, सिंचानला पडले 100 पैकी 80, नोबिताला पडले 100 पैकी 70. मग आता यांचे पर्सेंटेज किती रे, पर्सेंटेज 100 पैकी जेवढे मार्क पडले असेल तेवढेच पर्सेंटेज. म्हणजे याला 60 मार्क पडले, पर्सेंटेज झाले 60. 35 मार्क पडले, पर्सेंटेज झाले 35. 40 मार्क पडले, पर्सेंटेज झाले 40. 80 मार्क पडले, पर्सेंटेज झाले 80. 70 मार्क पडले, पर्सेंटेज झाले 70. हे सोपं आहे, पर्सेंटेज काढता येतात आपल्याला, पर्सेंटेज लगेच कळतं. पण आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की पर्सेंटाईल काय आहे नेमकं, हे कसं कॅल्क्युलेट करतात. मग आता जेवढे काही एकूण विद्यार्थी असतील, आता मी जनरल बोलतोय. कॅटेगरी वाईज ते पर्सेंटाईल वेगवेगळे ना, 35, 30, 20 असं आहे ना, त्याच्यावर नंतर बोलतो. पहिले जनरल आयडिया क्लिअर करून घ्या, नंतर कॅटेगरीमध्ये सांगतो. कॅटेगरीनुसार मग तुम्हाला ते समजून जाईल लगेच. पहिले जनरल समजून घ्या. एकूण विद्यार्थी 5 होते, मे बी फॉर्म भरणारे 10 होते, परीक्षा 5 जणांनी दिली. असं असतं युजली MPSC मध्ये. आपण बघतो जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतात तेवढे काही परीक्षा देत नाहीत. ह्या 5 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला पहिले शोधावं लागेल सगळ्यात जास्त मार्क कुणाला पडले. कारण MPSCने पर्सेंटाईल सिस्टीम कशासाठी लावली आहे की जेवढे काही कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत ना, ते एका स्पेसिफिक मिनिमम मार्कांच्या वरचे सिलेक्ट करायचे आहेत. ते एक लिमिट ठरवलं आहे
पर्सेंटाईलच्या आधारे ते त्याच्या वरचे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा. मग आता या 5 पैकी सगळ्यात जास्त मार्क कुणाला पडले? सिंचनला पडले. कुणाला पडले? सिंचनला. किती? 80 मार्क पडले. मग आता आपल्याला सिंचनला 80 मार्क पडले म्हणजे बाकी 5 जणांपेक्षा सगळ्यात जास्त पडले. मग त्याचं पर्सेंटाईल काय होईल माहिती आहे? सिंचनचं पर्सेंटाईल काय होईल? 80 भागिले 80 गुणिले 100. मग 80 कॅन्सल होऊन जाईल. 80 कॅन्सल होऊन जाईल. त्याचं पर्सेंटेज झालं 100. म्हणजे पर्सेंटाईल कसं काढायचं? त्याला पडलेले मार्क, तुम्हाला पडलेले मार्क, एकूण मार्क कळले इतरांपेक्षा आणि इंटू 100. 80 भागिले 80 झाले 100. लक्षात झाले 100. क्लिअर? मग आता म्हणजे एक सिंपल साधं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो जे पटकन समजेल तुम्हाला. बरं, हे झालं आता सगळ्यात जास्त मार्क पडलेले विद्यार्थी 80. आता याच्या तुलनेमध्ये बाकीच्यांचे पर्सेंटाईल आपल्याला काढावे लागतात. जसं की समजा आता मोटूला किती मार्क पडले? 60. मग मोटूचं पर्सेंटाईल कसं काढायचं? मग मोटूला किती मार्क पडले? 60 पडले. मग आता सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहे? सिंचनला. किती? 80 गुणिले 100 उत्तर 75 येतं बघा. हा 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. त्यानंतर यांना आपण आता डिवाइड केलं. 2 चौक 8, 2 पंचे 10, बरोबर आहे. 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 5 त्रिक 15 आणि हे भागिले 2. 60 डिवाइडेड बाय 80. ठीक आहे, 60 डिवाइडेड बाय 80 म्हणजे त्याला पडलेले मार्क गुणिले 80 गुणिले 100. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर तुम्हाला उत्तर मिळेल याचं 75. लक्षात ठेवा, याचं उत्तर मिळेल 75. आता मी त्याला सोडवत नाही, परत कन्फ्युजन वाढेल ते आणखी. सो फॉर्म्युला लक्षात घ्या फक्त. बाकीच्यांचं पण सेम असंच असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे 35 भागिले 80 गुणिले 100, 40 भागिले 80 गुणिले 100, 70 भागिले 80 गुणिले 100. हे झाले पर्सेंटाईल. मग पर्सेंटाईल जर कॅल्क्युलेट करायचे तर आपल्याला पडलेले मार्क सगळ्यात भागिले सगळ्यात जास्त पडलेले मार्क इंटू 100. मग आपल्याला मिळतील पर्सेंटाईल मार्क. मग हे जे पर्सेंटाईल मार्क आहेत मित्रांनो, हे पर्सेंटाईल मार्क जे आहेत हे जे आलेत याच्या आधारे पुढच्या टप्प्याला किंवा जे काही सिलेक्शन होणारे विद्यार्थ्यांचं ते कॅटेगरी वाईज ठरणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे असं गृहीत धरा, समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात, ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि ओपन कॅटेगरीचं पर्सेंटेज आहे 35. किती? 35. मग आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त मार्क कुणाला पडले? सिंचनला पडले. किती? 80 पडले. 80. आता तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असणार तर तुमचं सिलेक्शन तेव्हाच होईल जेव्हा तुमचं पर्सेंटेज 35 येईल. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये 35. मग तुम्हाला आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? 35 भागिले 80 गुणिले 100 करावं लागेल. याचं जे काही उत्तर येईल तेवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यामध्ये तुमचा एकही मार्क जर कमी असेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. लक्षात ठेवा. समजलं? सिंपल आहे. मग हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. अदर SC ST OBC साठी 30% मार्क. लक्षात ठेवा, 30% मार्क म्हणजे कसं? तर हाच फॉर्म्युला परत 30 भागिले 80. 80 का? सगळ्यात जास्त मार्क इंटू 100. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. याला मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही उत्तर येईल तुम्ही ते कॅल्क्युलेशन्स करून घ्या. एवढे मार्क जर ह्या कॅटेगरीच्या मुलांना असतील तरच ते पुढच्या टप्प्यासाठी पात्र करायचे का नाही करायचे किंवा पात्र होणार का हे ठरेल. लक्षात ठेवा. सो अशी ही पर्सेंटाईल पद्धत आता इथून पुढे MPSC मार्फत जेवढ्या सरळ सेवा परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या परीक्षांना लागू होणार आहे. ही पद्धत ऑलरेडी MPSC मार्फत घेतलेल्या राज्यसेवा, कंबाईन ग्रुप B, ग्रुप C या सगळ्या परीक्षांना ही पद्धत लागू आहे. फक्त आता नवीन सरप्राईज असंच आहे की जेवढ्या सरळ सेवा परीक्षा MPSC घेईल पुढे भविष्यात त्या सगळ्या सरळ सेवा परीक्षांना ही पर्सेंटाईल पद्धत असणार आहे. फायदा असा होणार आहे की विद्यार्थी विशिष्ट मार्क असेल तरच क्वालिफाय होतील. म्हणजे कितीही मार्क पडले, कितीही कमी मार्क पडले तरी त्यांचं क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे तेव्हाच असतील जेव्हा ते पर्सेंटाईल सिस्टीममध्ये बसतील. सो एक प्रकारे हा आयोगाचा अतिशय चांगला निर्णय आहे. बरोबर आहे. आपण इथं स्वागतच करायला पाहिजे कारण क्वालिटी विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट होतील. तर आपण बघितलं मित्रांनो पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक काय नेमका. अशाच काही नवीन व्हिडिओसाठी आयोगाचे काही नोटिफिकेशन वगैरे असतील किंवा इतर परीक्षांविषयी माहिती भेटत जाऊ अशाच आपल्या ह्या PWच्या प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड डे आणि जय हिंद.